अनेक अमराठी नेत्यांच्या डोळ्यात मुंबईचं मराठीपण हे कायम खुपत आलं। अनेकांना आजही मुंबईला मुंबई म्हणणं पचत नाही। त्यांना आजही बॉम्बेच म्हणायचं असतं। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईचा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। मुंबई महाराष्ट्रातलं शहर नसल्याचं वक्तव्य दक्षिणेतून मुंबईत प्रचाराला आलेल्या भाजपच्या नेत्यानं केलं। अण्णामलाई त्याचं नाव आणि त्या अण्णामलाईंनी अटक करण्याची मागणी संजय राऊतांनी केली, तर अण्णामलाईंनी चुकीचं वक्तव्य करून अडचणीत आणलंय। त्यामुळे प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांची मात्र आज तारांबळ उडाली। Bombay is not a Maharashtra city. Bombay is not a Maharashtra city. ऐकलत, भाजपचे दक्षिणेतले नेते अण्णामलाई काय म्हणाले ते? मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारात अण्णामलाईंनी हे अकलेचे तारे तोडले। पुन्हा एकदा ऐका ते काय म्हणाले। Only city in our country where a triple engine Sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. अण्णामलाईंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटलं नाही तरच नवल। कारण महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असल्याचा मुद्दा ठाकरे बंधूंकडून यापूर्वी मांडला गेला। त्यात अण्णामलाईंच्या या वक्तव्यानं आगीत तेल ओतण्याचं काम केलं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमचे भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक तमिळनाडू शहराध्यक्ष अण्णामलाई की रसमलाई हे मुंबईमध्ये आले असता त्यांनी मुंबई या शहराबद्दल त्यांच्या आखलेचे तारे तोडीत मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नसून ते इंटरनॅशनल शहर आहे असे विधान केले। हे विधान करीत असताना त्यांनी मुंबई या शहराचा बॉम्बे असा उल्लेख केला आणि त्यांनी संपूर्ण त्यांचे भाषण हे इंग्रजीमध्ये केले। हे भाषण करत असताना त्यांनी मुंबईचे बजेट 75,000 कोटी आहे हे सांगितले, चेन्नईचे बजेट 8,000 कोटी आहे हे सांगितले, बँगलोरचे बजेट 19,000 कोटी आहे हे सांगायला ते विसरले नाहीत। यातून मुंबईचे बजेट 75,000 कोटी आहे हे त्यांच्या आणि तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या डोळ्यात खुपत आहे हे त्यांच्या बोलण्यातून सिद्ध झाले। बरं, त्यांनी भाषण संपूर्ण इंग्रजीमध्ये केले। इंग्रजीमध्ये भाषण करत असताना तुमचे नेते तिथे होतेच। महाराष्ट्र राज्यातील जनतेला तुम्ही हिंदीची सक्ती करता आणि तुमचे परप्रांतीय नेते येऊन ते तिथे इंग्रजीमध्ये भाषण करतात, त्यावेळेस तुम्ही त्यांना विरोध का नाही केला? त्यांच्यावर हिंदीची सक्ती का नाही लादली? की ही सक्ती फक्त महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि तुमच्या नेत्यांसाठी ती नाही, असा त्याचा अर्थ होतो का? आम्ही जर म्हटलं देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्यमंत्रीच नाहीत, नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधानच नाहीत आणि तमिळनाडू शहर हे भारतात अस्तित्वातच नाही, तर ते तुम्हाला चालेल का? महापालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या के अण्णामलाई यांनी हे वक्तव्य केलंय, तर त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येते। Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it is an international city, and this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. Modi ji at the center. तर अण्णामलाईंवर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे। भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। भाजपवाले आता अण्णामलाईला लुंगीत तोंड लपवणार का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। 106 हुतात्म्यांचा अपमान झालाय। तुम्ही आणि तुमच्या परप्रांतीय नेत्यांनी जो महाराष्ट्रद्रोही आणि मुंबईद्रोही कार्यक्रम चालवला आहे त्याचा एक कट्टर महाराष्ट्रीयन म्हणून मी तीव्र विरोध करीत आहे आणि तुम्हाला इशारा देत आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 107 हुतात्मे झाले, त्यात आता नवीन
भर पडू नये याची तुम्ही दक्षता घ्यावी. मुंबई ही सूर्यचंद्र असेपर्यंत कोणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही असे तुमचे विधान आहे आणि या विधानाला तुम्ही जागावे अशी एक कट्टर महाराष्ट्रीयन म्हणून तुमच्याकडून अपेक्षा करतो. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और महाराष्ट्र को नहीं टूटने दूंगा. जय जवान जय किसान.